हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. बऱ्याचदा असं होतं की आपल्याच अशा काही सवयी असतात आणि या सवयीमुळे आपल्या घरामध्ये आपल्याला पसारा दिसायला लागतो. बऱ्याचदा एखादी गोष्ट आणून आपण एकाच जागेवर ठेवत असतो आणि त्या जागेवरती बघता बघता खूप साऱ्या वस्तू साठायला लागतात. परिणामी ती जागा खूपच अस्ताव्यस्त अशी वाटायला लागते आणि एकंदरीतच आपल्याला त्या ठिकाणी कामं करायला एक उत्साह निर्माण होत नाही. म्हणजेच काय, तर निगेटिव्ह वाइब्स यायला लागतात त्या ठिकाणामधून. म्हणून काय करायचं आहे, तर या सवयी आपल्याला बदलायच्या आहेत. घरामध्ये वस्तू जागच्या जागी न ठेवणं, गरजेपेक्षा जास्त वस्तू साठवणं आणि नंतर आवरू अशी टाळाटाळ करण्याची सवय यामुळे घरामध्ये जास्तीचा पसारा दिसायला लागतो. यासोबतच बाहेरून आणलेल्या वस्तू, डबे तसेच ठेवणं किंवा मग कपड्यांचा ढीग करून ठेवणं आणि रात्रीची भांडे सकाळी धुण्यासाठी ठेवणं यामुळे घराची शोभा कमी होते, घर जास्तीचं अस्ताव्यस्त दिसायला लागतं. आणि म्हणूनच आपल्याला या काही सवयी बदलल्या पाहिजेत. तर हे जे काही कपडे वगैरे होते, तर ते सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, सगळे कपडे सॉर्ट आउट केले आणि सगळे कपडे ज्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये व्यवस्थित लावून ठेवले. त्याने काय होतं, घरातील पसारा कमी दिसायला लागतो आणि कपाटामध्ये देखील आपापल्या वस्तू आपल्या ठिकाणावर असल्यामुळे प्रत्येकाला ज्याची त्याची वस्तू योग्य ठिकाणी मिळते. परिणामी चिडचिडपणा देखील कमी होतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे किचनमध्ये ज्यावेळेस आपण काम करायला लागतो, तर किचनमध्ये देखील अशा काही जागा आहेत, तर त्या ठिकाणी आपण आपल्या सवयीप्रमाणे वस्तू ठेवत असतो. जसं की इथे माझं किचन आहे. एका किचनच्या ओट्यावरती माझा स्वयंपाक चालू असतो आणि दुसऱ्या किचनचा जो पाठीमागचा ओटा आहे, तर तिथे मी जे सामान मार्केटमधून आणते, तर ते सामान मी त्या ओट्यावर मला ठेवायची सवय लागलेली आहे. तर त्या ओट्यावरती मी स्वयंपाक झालेली भांडी देखील ठेवत असते आणि बऱ्याचशा वस्तू तिथे ठेवल्या जातात. परिणामी तिथे देखील भरपूर असा पसारा झालेला दिसतो. तर आता इथे मी अ, हे सगळं काम करतच दुसरं काम करते, स्वयंपाक करून घेते. तर आज मला बनवायची आहे कांद्याची पात. कांद्याची पात मी व्यवस्थित धुवून चिरून घेतली होती आणि त्याचे बरेचसे कांदे निघालेले होते. जे कांदे आपण कच्चे खाऊ शकतो, सॅलडमध्ये वापरू शकतो किंवा भाजीमध्ये देखील वापरू शकतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, महिलांना आणि गृहिणींना एक सवय असते म्हणजे मल्टीटास्किंगची. एक काम करत असताना सोबतच त्या 2 ते 3 कामं एकसाथ करत असण्याचा प्रयत्न करत असतात त्या. जसं की माझं कपाट मी आवरून आले, तोपर्यंत एका साईडला माझ्या भाकरी वगैरे मी करूनच गेले होते. तिकडनं आल्यानंतर डायरेक्टच मी भाजी वगैरे शिजत घातलेली आहे. आता किचनच्या बाजूला एक व्हाईट कलरचा असा तुम्हाला बाउल दिसत असेल, त्याच्यामध्ये साई काढलेली आहे मी. ज्याच्यापासून आता तूप वगैरे काढायचं, लोणी काढायचं, तर ते देखील मला आजच करायचं आहे. आता साई काढताना देखील आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, बऱ्याचशा घरांमध्ये घरातच तूप काढलं जातं आणि हे जे साठवलेली साय जी असते ना, तर बरेच जण फ्रीजमध्येच खाली साठवून ठेवतात एका बाउलमध्ये. तर मला असं म्हणायचं आहे, की हे जे साईचं भांडं आहे, ते खाली फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीझरमध्ये आपण ठेवलं पाहिजे. तर त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते. तर हा किचनमधला दुसरा ओटा दाखवते. किती प्रचंड असा पसाऱ्याने भरलेला आहे. वस्तू जागेवर न ठेवणे म्हणजेच काय, तर वापरातल्या वस्तू जिथल्या तिथे वापरून जिथे तिथे न ठेवल्यामुळे हा पसारा होतो. तर हा पसारा जो माझा आहे ना, तर आदल्या दिवशी माझी जी नणंद गावावरून आली होती, तर तिने बऱ्याचशा वस्तू गावावरून आणल्या होत्या. तर मी ना घाई गडबडीमध्ये या ओट्यावरच ठेवल्या होत्या. तर ज्याच्यामध्ये होता मसाला. तर गावावरून आमच्या आईने मसाला पाठवला होता, ज्याला आपण वर्षभराची साठवणीतली चटणी म्हणतो. तर तो मसाला पाठवला होता, तो तसाच मी त्या ओट्यावर ठेवला होता. तर म्हटलं आज हा सगळा ओटा क्लीन करायचा आहे. तर पहिली मी काय केली, ती चटणी जी आहे ती चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवली. बरेच जण हा जो मसाला वगैरे आहे तर काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवतात. तसंच मी देखील भरून ठेवला आणि ही बरणी ज्या त्या जागेवरती पुन्हा मी लावून ठेवली. थोडासा मसाला जो काही माझ्याकडनं खाली सांडला होता, तो एका कोरड्या कपड्याने लगेचच मी पुसून घेतला. कोरड्या कपड्याने पटकन मसाला पुसला जातो आणि पायाने तो घरभर होण्याची शक्यता आपण टाळू शकतो.
आता दुसरी गोष्ट आहे पसारा होण्याची म्हणजे अनावश्यक साठवणूक. टाकाऊ वस्तू किंवा कपडे कधीतरी कामात येतील किंवा या वस्तू कधीतरी कामात येतील म्हणून आपण त्या तशाच साठवतो. तर त्या देखील वेळच्या वेळी आपण काढून टाकल्या पाहिजेत. आता हा जो डबा काढलेला आहे मी, तर हा मुलांच्या खाऊचा डबा आहे. तर यामध्ये संध्याकाळचं स्नॅक्स वगैरे जे आहे ते मी यामध्ये भरून ठेवलेलं आहे. पण बऱ्याचदा बिस्किट वगैरे संपल्यानंतर ते प्लास्टिकच्या पिशव्या अशाच त्या डब्यामध्ये पडल्या होत्या, तर त्या सगळ्या मी काढून टाकल्या आणि आता हा डबा थोडासा रिकामा झाल्यानंतर बाकीच्या वस्तू ज्या आहेत, ज्या डब्यामध्ये ठेवल्या पाहिजेत, तर त्या सगळ्या वस्तू मी पुन्हा या डब्यामध्ये भरून ठेवते. तर आदल्या दिवशीच मी किराणा सामान ऑनलाईन भरलं होतं. तर ऑनलाईन सामान मला स्वस्त पडतं आणि बाहेरच्या किराणावाल्यापेक्षा मला तिथे जाण्याची गरज नाहीये. डायरेक्ट आपल्या घरी ती होम डिलिव्हरी येते. तर हे मी DMartमधून ऑनलाईन सामान मागवलेले आहे. तर यामध्ये मुलांचा जो काही खाऊ होता तो पुन्हा मी आणला आणि या डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून देते. मुलांचा सगळा खाऊ एका डब्यामध्ये ठेवल्यामुळे एकाच ठिकाणी मुलांचा सगळा खाऊ मिळतो आणि सोबतच बाकीचे डबे आपल्याला शोधावे लागत नाहीत. तिसरी आपली वाईट सवय ही, की आपण पसारा दिसल्यानंतर देखील आपण टाळाटाळ करतो. म्हणजेच काय, पसारा दिसल्यानंतर एक तर आपल्याला कंटाळा येतो तो पसारा बघून, कारण की त्या पसारामुळे आपल्याला एक नकारात्मकता जाणवते आणि दुसरी गोष्ट आत्ता नाही नंतर करते किंवा मग उद्या करते किंवा मग थोड्या वेळाने करते. तर हे आत्ता, नंतर, थोड्या वेळाने करतच आपण टाळाटाळ करत असतो आणि वेळप्रसंगी तो पसारा न आवरल्यामुळे घरामध्ये अतिरिक्त पसारा आपल्याला दिसायला लागतो. आणि नंतर बघू असं हे म्हणणं आपल्याला ते खरंच खूप नडतं. आता किचनच्या ओट्यावरचा जो जितका पसारा आहे तितका मी बऱ्यापैकी आवरून घेतला. काही ज्या भाज्या वगैरे होत्या ते फ्रिजमध्ये ठेवून घेतल्या. मिक्सरच्या जवळ जे काही मी कांदा किंवा मग लसूण वगैरे असं प्लेटमध्ये ठेवत असते, तर ते देखील मी एका साईडला काढून ते पुन्हा कांद्याची जी बास्केट आहे त्यामध्ये ठेवून देते आणि हा जो कोरडा जो कचरा आहे ओट्यावरचा, तो कोरड्या कपड्याने मी पुसून घेतलेला आहे. आता किचनचा हा जो दुसरा ओटा आहे, तो इतका असा म्हणजे ओटा स्वच्छ दिसायला लागलेला आहे ना, फार हलकं-फुलकं वाटतं. आता हे कांदे मी बास्केटमध्ये ठेवून देते कांद्याच्या. तोपर्यंत हा जो ओटा आहे ना, छान असा स्प्रे करते. तर या स्प्रेमध्ये ना आपलं लिक्विड डिशवॉश घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे. याचं मिक्सचर करून याचा स्प्रे करायचा आणि हा ओटा मी पुसून घेते. अगदी 2च मिनिटामध्ये पुसून घेतल्यानंतर हा ओटा लक्क वाटायला लागतो. ओट्यावरचं सगळं सामान आणि पसारा आवरून हा ओटा व्यवस्थित स्प्रेने पुसून घेतलेला आहे. सोबतच मिक्सर असल्यामुळे तिथे बऱ्याचदा असं पिठं पडलेली असतात, मसाले वगैरे सांडलेले असतात. तो मिक्सर देखील या स्प्रेने व्यवस्थित लख्ख असा पुसून घेतलेला आहे. आता हा ओटा इतका मस्तपैकी चकाकतोय ना, तो खूप छान असा हा ओटा वाटायला लागला. तर आधी हा ओटा किती भरलेला होता आणि आता हा ओटा पुसल्यानंतर किती स्वच्छ आणि व्यवस्थित दिसायला लागलेला आहे. आता एक ओटा साफ केल्यानंतर तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे सगळाच झाला होता. भाजी वगैरे झाल्यानंतर हा किचनचा ओटा मी तो दुसरा, तो व्यवस्थित पुसून घेते. तिथे देखील मी कपडा ओला करून घेतला आणि व्यवस्थित हा ओटा आता पुसून घेते. दोन्ही ओटे व्यवस्थित लख्ख अशी चकाचक झालेले आहेत. किचनमध्ये बऱ्याचदा आपण स्वयंपाक करत असतो. फोडणीचं तेल उडालेलं असतं. तेलकट चिकट हा गॅसचा ओटा, गॅस आणि भिंत ही तेलकट चिकट झालेली असते. तर त्यामुळे काय करायचं आपण रोजच्या रोज हा किचनचा ओटा स्प्रे करून पुसून घ्यायचा आहे आणि आठवड्यातून 2दा तरी किचनचा ओटा आणि गॅस शेगडी व्यवस्थित सर्फच्या पाण्याने धुवून घ्यायची आहे किंवा पुसून घ्यायची आहे. असं केल्याने आपलं किचनचा ओटा स्वच्छ चकचकीत असा दिसायला लागतो. आता मगाशी मी जे सांगितलं होतं, की ही जी साय आहे, मलई आहे, ती आपण फ्रिजमध्ये न ठेवता फ्रीझरमध्ये ठेवली पाहिजे. कसं आहे ना, 1-1, 2-2 दिवसांनी तर आपण काही तूप काढत नाही. तूप काढण्यासाठी आपण ही जी मलई आहे, ती साधारणपणे 15 ते 20 दिवसाची साठवतो आणि जर आपण ही मलई 15 ते 20 दिवसासाठी जर फ्रिजमध्ये ठेवत असाल, तर त्या मलईचा एक कुबट वास येतो आणि तूप कढत असताना त्याचा एक आंबट आणि कुबट असा वास यायला लागतो. तसं जर व्हायचं नसेल, तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी मलाई किंवा ही जी साय आहे ती आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायची आणि तूप काढायच्या आधी काही तास ही रूम टेम्परेचरवर आणून याचं आपण लोणी काढू शकतो.
असं केल्याने तुपाचा आणि लोण्याचा कुबट असा वास देखील येत नाही आणि आपलं जे तूप आहे जे आपण काढणार आहोत ते मस्तपैकी रवाळ असं निघतं. आता तुम्ही पाहिलं असेल हे जी साय किंवा जी मलई म्हणतो आपण, तर ती मी एका व्हिस्करने अशी घोटून घेतली होती, फेटून घेतली होती आणि लगेचच त्याच्यातून हे जे लोणी आहे ते सेपरेट झालं. यामध्ये तुम्हाला दिसत असेल कुठेही माझ्या हाताची बोटं खराब मी केलेली नाहीयेत. सगळं काम मी व्हिस्कर आणि जाळीच्या चमच्याने करतीये. तर पटकन हे लोणी निघालं आणि हे जे लोणी आहे ते आपल्याला पाण्यामध्ये काढून घ्यायचंय आणि 1 ते 2दा आपल्याला हे लोणी धुवून घ्यायचंय. असं केल्याने काय होतं, तर लोणी धुतल्यामुळे याच्यामध्ये जो जास्तीचा दुधाचा अंश आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि फक्त लोणी लोणी आपल्याला निघतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेरीचं प्रमाण आहे ते कमी निघतं. आता हे पाहत असाल मी आता तूप कडवायला ठेवतेय. गॅस मी पेटवला आणि यावरती आता नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये ठेवलेलं लोणी हे तसंच मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे. आता हे जे व्हिस्करला आणि चमच्याला लागलेलं लोणी आहे ना, त्याला देखील आपल्याला हात लावायची गरज नाही. हे लोणी हे जे व्हिस्कर आणि चमचे आहेत हे भांड्यामध्ये असंच ठेवायचं. गॅस थोडा फुल करायचा. तर गॅसच्या उष्णतेने काय होतं, या व्हिस्करला आणि चमच्याला लागलेलं लोणी सगळंच्या सगळं निघून या भांड्यामध्ये पडतं आणि हा चमचा आणि हे व्हिस्कर व्यवस्थित त्यातलं लोणी निघून जातं. तुम्ही हे पाहत असाल की इथे देखील मी अजिबातच लोणी काढण्यासाठी हात वगैरे लावलेला नाहीये. फक्त उष्णतेने ते सगळं लोणी या भांड्यामध्ये निघून गेले. आता ही भांडी आपण नंतर स्वच्छ करू शकतो साबणाने. आता इथे एक महत्त्वाची टीप मला सांगायची. बऱ्याचशा गृहिणी ज्या असतात ते तूप काढत असताना फक्त ते लोणी कढवतात आणि त्याच्यातून तूप काढून ते गाळून ठेवतात. तर मला असं म्हणायचं आहे, की माझ्या सासूबाई मला असं सांगतात, की तूप काढत असताना त्यामध्ये हळदीचं किंवा खाऊचं किंवा तुळशीचं पान टाकायचं किंवा ते जरी नसेल ना त्याच्यामध्ये वेलची किंवा लवंग वगैरे घालून तुम्ही ते तूप कढवू शकता किंवा ते देखील नसेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून ते तूप कढवायचं आणि थोडंसं मीठ घालायचं. आता असं केल्याने काय होतं, तुपाला छान एक तर कलर येतो. दुसरी गोष्ट तुपामुळे बऱ्याच जणांचा घसा बसण्याचं प्रमाण असतं, तर ते कमी होतं. आणि तिसरी गोष्ट हळद घातल्यामुळे आणि मीठ घातल्यामुळे तुपाला एक छान असा चव येते आणि त्याची जी बेरी आहे ना, ती देखील तुम्हाला खावीशी वाटते. तर हे बघा, आता रात्रीचं माझं सगळं काम झालेलं आहे. एका साईडला तूप होतंय आणि तोपर्यंत मी आवरलेला माझा किचनचा ओटा तुम्हाला दाखवते. तूप देखील माझं तयार झालेलं आहे. हे देखील मी आता गाळून घेते आणि दुसऱ्या दिवसाची तयारी म्हणून इथे मी थोडेसे वाटाणे भिजत घातलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या सवयींमुळे आपल्या घरामध्ये पसारा दिसतो त्या सवयी आपण टाळल्या पाहिजेत आणि कशाप्रकारे आपण आपलं घर स्वच्छ ठेवू शकतो ते देखील मी या आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.